नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहेत. तर या विषयामध्ये आज आपण बघणार आहोत की भारताचा जी डी पी रिपोर्ट हा सादर झालेला आहे. भारताचा जी डी पी रिपोर्ट हा 29 ऑगस्ट 2025 रोजी एक Q1 ह्या क्वार्टरसाठी हा सादर झालेला आहे. तर एप्रिल ते जून या क्वार्टर करता हा रिपोर्ट सादर केलेला आहे. तर हा रिपोर्टमध्ये काय आपल्यासाठी दिलेलं आहे तर याबद्दल आपण या रिपोर्टमध्ये जाणणार आहोत. या रिपोर्टमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही किती वेगाने वाढलेली आहे आणि कोणते सेक्टर या अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेले आहेत, खाली गेलेले आहेत, तर हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. तर ह्या 15 मिनिटात आपण हे समजून घेऊया. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वीच मला माहिती असेल की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला एक डेड इकॉनॉमी असं त्यांनी जाहीर केलं होतं. तर त्याला एक सडेतोड उत्तर आज आपण दिलेलं आहे. भारताची जी इकॉनॉमी आहे, त्याचा जी डी पी आहे, तर त्याची ग्रोथ इतकी वाढलेली दिसते आणि त्यांचं तोंडच बंद केलेलं आहे. तर अशी ही भारताची इकॉनॉमी आहे आणि सस्टेनेबल इकॉनॉमी आहे आणि भारताची इकॉनॉमी ही वाढणारी इकॉनॉमी आहे. त्यामुळे पूर्ण जगाला हे एक दर्शवणारी आहे. एक त्यातल्या त्यात आपल्या पंतप्रधानांचे ह्या दुसऱ्या देशांबरोबर जे काही चांगले संबंध आहेत, चांगले अर्थव्यवस्थे रिलेटेड जे निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे खूप काही चांगल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी होत आहे. पण आपण एक समजू शकतो की जे अमेरिकेने भारतावर जे टॅरिफ लावलेलं आहे, 50% टॅरिफ लावलेला आहे, त्याचा थोडाफार परिणाम होणार आहे. पण हे भारताने हे आज दाखवून दिलेलं आहे की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही खूप मजबूत आहे, खूप स्ट्रॉंग आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊया की जी डी पी म्हणजे नेमकी काय. तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच एक ठराविक कालावधीमध्ये देशात तयार होणाऱ्या ज्या सर्व वस्तू आहेत, त्या वस्तूंची किंवा त्या सेवांची एकूण किंमत म्हणजेच जी डी पी. ह्याला आपण देशाची अर्थव्यवस्था जी असेल तर ते एक स्पीडोमीटर म्हणून पण आपण एक समजू शकतो. तर जी डी पी ज्या देशाच्या जास्त असेल त्यांची अर्थव्यवस्था ही खूप चांगली मानली जाते. आणि ती जर अशा चढत्या क्रमाने असेल तर त्याला असं समजतात की त्या देशामध्ये खूप चांगले रोजगार संध्या त्याच्यामध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे रोजगार संधी वाढत आहे आणि उद्योग व्यवस्था ती चालना घेत आहेत. यावरून असं दर्शवित आहेत. मित्रांनो, तर हा जो जूनमध्ये जो Q1 25-26 म्हणजे क्वार्टर 1 25-26, तर याचा जी डी पी ग्रोथ आहे भारताचा, तो आहे 7.8 म्हणजे 7.8%नी हा आहे आत्ताचा जो जी डी पी आहे. तर तो मागच्या क्वार्टरनुसार आता हा वाढलेला आहे. तर मागच्या वर्षीच हा जो आकडा होता हा जवळपास 6.5% होता, म्हणजे 6.5 होता. म्हणजेच हा 5 तिमाहीतील सर्वात जास्त वाढीचा दर आहे. तर याचा परफॉर्मन्स जर आपण बघितलं तर अजूनही भारतात सर्वात वेगाने वाढणारी ही अर्थव्यवस्था आहे असं ठरलं आहे. यावरून असं दिसतच आहे की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती खूप वेगवाने आणि फास्ट वाढत आहे. ते एक पीपीटीद्वारे आपण बघूया की कुठल्या सेक्टरमध्ये भारताने कशी ग्रोथ घेतलेली आहे. काय याच्यामध्ये आपल्याला एक चार्टमध्ये आपल्याला दिसेल की कम्पॅरिझन मागच्या वेळेस कसं होतं, यावेळेस कसं आहे. मित्रांनो, हा एक मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन त्यांच्या रिपोर्टनुसार हे सगळं मी बोलत आहे. तर ह्या एक माझं याच्यामध्ये जे काही मी डेटा घेतलेला आहे तो यांच्या वेबसाईटवरूनच घेतलेला आहे. तर हा एक गव्हर्नमेंट ऑथराईज वेबसाईट आहे. तर हा एकदम रिअल डेटा आहे. तर इथे दिसतं आपल्याला की हे Ministry of Statistical and Program Implementation. The real GDP has been estimated growth 7.8% in Q1 FY25 at the growth 6.5% during the Q1 24-25. म्हणजे मागच्या ज्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्ता 7.8% झाली आणि मागच्या वर्षी 6.5% होती. तर अशा प्रकारे हे इथं पूर्ण आपल्याला डिटेल्स ते दिलेले आहेत की हायलाइट्स काय याच्यातले की रिअल जी डी पी हॅज बीन एस्टिमेटेड टू ग्रो 7.8%. म्हणजेच भारताची रिअल जी डी पी जी आहे ती आता 7.8% वाढलेली आहे Q1 मध्ये, पहिल्या क्वार्टरमध्ये. ओव्हर द ग्रोथ रेट 6.5% ड्युरिंग Q1 24-25. म्हणजे मागच्या फायनान्शियल इयरमध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये हीच ग्रोथ 6.5% होती.
आणि नॉमिनल जीडीपी विटनेस ग्रोथ रेट इज 8.8% FY 20, म्हणजे ह्या वर्षी ती 8.8%नी नॉमिनल ग्रोथ वाढलेली आहे. तर यामध्ये काय आहे, ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टर हॅज ऑब्झर्व द रिअल GVA ग्रोथ 3.7% ॲज कम्पेअर टू द रेट, म्हणजे जी ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर आहे तर यांची ह्या क्वार्टरमध्ये ग्रोथ वाढलेली आहे. त्यानंतर सेकंडरी जे सेक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, तर त्याची ग्रोथही वाढलेली आहे. त्यानंतर मायनिंग अँड क्युअरिंग अँड इलेक्ट्रिसिटी गॅस वॉटर सप्लाय याचीही ग्रोथ चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट फायनान्शियल आणि जे एक्सपेंडिचर आहेत तर त्याची 9.7% आहे, ती पण वाढलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या रिपोर्ट पूर्ण दिलेला आहे. तर आपण चार्टद्वारे पण याच्यामध्ये बघूया की, तर आपल्यासमोर असं दिसतंय की इंडिया GDP ग्रोथ हा वाढत चाललेला आहे दिवसांदिवस. तर GDP आपण बघितलं की नेमकी काय आहे, की ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय, की ठराविक कालावधीत देशात जे तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत आणि त्यांची सेवा आहे त्याची एकूण किंमत, यालाच देशाची याला GDP म्हणतात. याला आपण देशाची अर्थव्यवस्था स्पीडोमीटर जरी म्हणू शकतो याला. आता हा आपल्याला दिसतं इथे की इंडियाची जी ग्रोथ आहे, इथे दिसते की रिअल GDP आज 7.8% आहे आणि नॉमिनल ग्रोथ जी आहे इथं आहे 8.8%. आता ही जी लाख करोडमध्ये दिलेली आहे पूर्ण इकॉनॉमी, हे जे आपल्याला दिसतं इथे, तर ह्या सगळ्या 22-23, 23-24 आणि 24-25 आणि 25-26 हे Q1, Q2, Q3, Q4 म्हणजे ह्या चार क्वार्टर आणि ह्या चार क्वार्टर इयर वाईज दिलेलं आहे. आणि ह्या मागच्या चार क्वार्टर आणि ह्या 25-26ची आता ही फर्स्ट क्वार्टरचा आपल्याला हे जे रिझल्ट आणि हा जो डेटा आहे हा फर्स्ट क्वार्टरचा दिसतोय आपल्याला इथे. तर इथे बघा, इथे हा 7.8नी हा इथे आहे. तर व्हेअर ॲज आपण जर मागितलं बघितला तर मागचे हेच 6.5 दाखवत आता ह्याच क्वार्टरमध्ये 24-25च्या Q1 मध्ये. त्यामुळे ह्या तुलनेत हा वाढलेला दिसतोय. तर ही जी GDP ग्रोथ आहे ऑरेंज कलरची दिसतीये, ही GDP ग्रोथची लाईन आहे. आणि ह्या GDP या ब्ल्यू जे हिस्टोग्राम दिसतात आपल्याला, हे बार्स आहेत बार्स, तर ह्या ज्या आहेत त्या GDP लेवल्स आहेत तिथे दिलेल्या. आणि ज्या ही ऑरेंज लाईन आहे ती ग्रोथ आहे. तर भारताची ग्रोथ ही 22-23 मध्ये ही त्या प्रकारे चांगली होतीच आणि त्याच्यानंतर ही डाऊन गेली आणि नंतर मग ही स्टेडी होत चाललेली आहे. आणि असं चित्र दिसतंय की इथे ही पिकअप घेते बघा इथे, ही 5.6, 6.4, 7.4 आणि 7.8. तर ही वरच्या दिशेने चालणारी ही इकॉनॉमी आहे. आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला असं दिसतंय की सर्व्हिस सेक्टर, आता याच्यामध्ये तीन सेक्टर याच्यामध्ये मेनली आपल्याला दिसतात. एक तर आहे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि ट्रेजरी सेक्टर. या डेटावरून आपल्याला असं समजतंय की सर्व्हिस सेक्टर यामध्ये खूप चांगली ग्रोथ घेतलेली आहे. तर याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर कंटिन्यूज टू बी cornerstone of the India's economy, registering the impressive 9.3% growth. This reflects the robust performance across the various subsectors, including information technology, finance, hospitality, making it critical driver of the overall GDP expansion. म्हणजेच की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फायनान्स सेक्टर आणि हॉस्पिटॅबिलिटी, तर ह्या सगळ्या ह्या या झाल्या सर्व्हिस सेक्टर देणाऱ्या कंपन्या आहेत. तर यामुळे भारताची ही ग्रोथ वाढत आली, याच्यामध्ये ह्याच कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आपल्या भारतामध्ये वाढत आहेत. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जसे इंडस्ट्रीची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत आहे, आपल्याला असं दिसतंय सगळीकडे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची 7.7%नी चांगली ग्रोथ झालेली आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हॅज सर्ज विथ 7.7% ग्रोथ, टेस्टमेंट टू द सक्सेस टू द मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह. तर भारतामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह कशा प्रकारे त्यानंतर स्टार्टअप चालू झालेले आहेत आणि हा इनिशिएटिव्ह भारतामध्ये खूप जोरदार चालू आहे. तर हेच आपल्या भारताला एक मोठं इकॉनॉमी बनवतं आहे. आणि ह्या इकॉनॉमी आपल्याला अशी याच्यामुळेच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढल्यामुळे ही ग्रोथ अशी कंटिन्यूस होत आहे. कारण ही एक सायकल आहे मित्रांनो, ही सायकल वाढत आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग वाढलं तर सगळं सर्व्हिस वाढते. त्यामुळे हे इनपुट जे आपल्याला मिळतं हे प्रायमरी सेक्टरकडनं इनपुट मिळतं, सेकंडरी सेक्टर हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे आणि नंतर थर्ड सेक्टर जे आहे तर सर्व्हिस सेक्टर येतं. ह्या सगळं एकमेकांशी संलग्न आहेत. तर ही जी सायकल आहे, ही GDP सायकल आहे, ही सगळी एकमेकाशी संलग्न आहे. आणि त्यामुळेच ही भारताची ग्रोथ वाढत चाललेली आहे. आणि या आपण आता जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत
डोनाल्ड ट्रम्प, तर यांना आपण एक सडेतोड उत्तर दिलेलं आहे. कारण ही आपली डेड इकॉनॉमी नाही आहे, आपली लाईव्ह इकॉनॉमी आहे. यामध्ये मित्रांनो अजून एक तर याची ही ग्रोथ झालेली आहे. तर याची 7.6% ग्रोथ झालेली आहे. तर यामध्येही खूप चांगलं एक्सपान्शन होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर भारताचं खूप चांगल्या प्रकारे वाढत आहे. तर तसं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खूप नवीन नवीन काही प्रोजेक्ट्स येत आहेत. आपल्याकडे मेट्रो आहे, त्यानंतर नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, रोड्स येत आहेत, रेल्वेज येत आहेत. त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटमध्ये खूप ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये जे काही प्रस्थापित होत आहेत लोक, तर त्यांची खूप डेव्हलपमेंट होत आहे. जे टियर 1 सिटी आहेत, टियर 2 सिटी आहेत, तर त्यांच्यामध्ये पण खूप ग्रोथ होत चाललेली आहे. कनेक्टिव्हिटी आपण बघत आहे, रस्ते कशा पद्धतीने बनत आहे, पूर्ण देशामध्ये कनेक्टिव्हिटी कशी बनत आहे. सगळीकडे आपण याचं कनेक्टिव्हिटीचं जाळं पसरत आहे. तर हे इन्फ्रास्ट्रक्चरमुळं आपलं होत आहे. त्यामुळं हे सेक्टर, कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर, तर याच्यामध्येही खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे. तर हे एक आपल्याला सांगायचंच याच्यामध्ये अर्थ काय याच्यामध्ये, तर ॲग्रिकल्चर सेक्टर, तर याचाही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. तर 3.7%नी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ग्रोथ झालेली आहे. तर भारतामध्ये कसं असतं की भारताचा ऋतू आपण बघितला की क्लायमेट चेंज खूप प्रकारे त्रास देत आहे शेतकऱ्यांना. पण तरीसुद्धा ह्या क्लायमेट चेंज त्या कंडिशनमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर सेक्टरनी एक चांगल्या प्रकारे ग्रोथ दिलेली आहे. तर याच्यामध्ये क्रुशियल म्हणता येईल की फूड सिक्युरिटी अँड रुरल लाईव्हलीहूड्स थ्रू द सस्पेक्टिबिलिटी टू द वेदर पॅटर्न कॉल्स कंटिन्यूड पॉलिसी सपोर्ट अँड सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिस. म्हणजेच की गव्हर्नमेंटनी यांना काही पॉलिसीज नेमून दिल्या होत्या, काही पॉलिसीज तयार केल्या होत्या. तर याचाही फायदा ॲग्रिकल्चर सेक्टरला भेटला आणि त्याने त्या फायदा घेतला आणि त्यामुळे हे सेक्टरही चांगलं काम करत आहे. फार्मिंग सेक्टर याच्यामध्ये काम करत आहे चांगलं. मित्रांनो, इथे आपल्याला दिसतंय की कुठल्या सेक्टरमध्ये कसं आपण कंपॅरिझन बघतो. इथे बघा की इथे सेक्टर वाईज कंपॅरिझन दिलेलं आहे की 22-23. तर आपण जर बघितलं की 3 सेक्टर आहेत इथे. इथे एक प्रायमरी सेक्टर आहे, सेकंडरी सेक्टर आहे आणि ट्रेजरी सेक्टर आहे. मित्रांनो, 3 प्रकारचे सेक्टर आहे इथे. तर आपलं पहिलं सेक्टर आहे की प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्जरी सेक्टर. तर ह्या टर्जरी सेक्टर म्हणजेच काय असतं की सर्व्हिस सेक्टर आहे. तर यामध्ये फायनान्स, त्यानंतर हॉस्पिटॅलिटी, तर हे सेक्टर यामध्ये येतं. त्यानंतर सेकंडरी सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असतं आणि प्रायमरी सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर, मायनिंग, त्यानंतर उत्खनन करणाऱ्या कंपन्या. तर असं याच्यामध्ये हे प्रायमरी सेक्टर असतं. तर इथून जे काही इनपुट येतं ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सेकंडरी सेक्टरमध्ये ते प्रोसेसिंग होतं, ते मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि नंतर सर्व्हिसमध्ये ते आपण प्रोव्हाइड करतो. तर अशा प्रकारची ही सायकल तयार होते. तर याच्यामध्ये ही ग्रोथ आपल्याला दिसते. बघा इथे हे जे दिसतंय प्रायमरी सेक्टरची, सेकंडरी सेक्टर आणि सगळ्यात जास्त ह्या सेक्टरची सर्व्हिस सेक्टरमध्ये ग्रोथ दिसत आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी ही ग्रोथ वाढत चाललेली आहे. याच्या अगोदरही ग्रोथ चांगलीच होती, तर ती आता मध्ये खाली गेली होती. आता ही ग्रोथच्या दिशेने वाढत चाललेली आहे. मित्रांनो, आपल्याकडे काही सेक्टरमध्ये चॅलेंजेस आहेत. तर भारतामध्ये काही की चॅलेंजेस आहेत आपल्या या सेक्टरमध्ये. 2 सेक्टर आपल्याला दिसत आहे यामध्ये. तर काही सेक्टर तर आपल्याला चांगले चांगले परफॉर्मिंग करताना दिसत आहेत आणि यामध्ये काही सेक्टर दिसत आहेत की मिनरल सेक्टर, इलेक्ट्रिसिटी आणि गॅस सेक्टर. तर यामध्ये काही चॅलेंजेस आहेत. काही 0.5% आणि काही ठिकाणी -3.1%. मिनरल सेक्टरने जी काही ग्रोथ दिलेली ती मायनसमध्ये दिलेली आहे आणि जी गॅस सेक्टर आहे तर त्यांनी +0.5% ग्रोथ दाखवलेली आहे. तर यामुळे हे जे बूस्ट करायची गरज आहे ह्या एनर्जी सेक्टरला, रिझर्व्ह बँक इंडिया आणि इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड, तर यांच्या आधारे हे आपल्याला दिसतंय की पुढचं जे काही ग्रोथ होणार आहे की जवळपास 6.4 to 6.7% आसपास ही असणार आहे. हे प्रोजेक्शन आहे. आता आपल्याकडे चॅलेंज काय आहे की US टॅरिफ 50% US टॅरिफ लावल्यामुळं हे आपल्याला थोडंसं एक चॅलेंजिंग असणार आहे भारतासाठी. GST रिफॉर्म्स अँड डॉमेस्टिक डिमांड, GSTचं जे काही आता रिफॉर्मेशन झालेलं आहे त्यामुळे आपल्या GSTला जो नवीन एक कलाटणी भेटणार आहे. तो GSTचा स्लॅब जसा चेंज होत आहे तशी मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर ह्या ग्रोथ होणार आहे. त्यामुळं ह्या ज्या
कंपन्या आहेत यांचेही चांगली उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे सगळ्या सेक्टरला एक प्रकारचे एक भरारी मिळणार आहे यावरून असं दिसतंय. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एकदा जर वाढलं तर त्याचा सेल्सही वाढतो. आणि आपण जर बघितलं याच्यामध्ये की एफ एम सी जी जे सेक्टर आहे तर त्यामध्येही सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रोथ होणार आहे. पुढचं जर आपण बघितलं की जी एस टीचं जे आपल्याला प्रोजेक्शन दिसतंय की जी एस टीचे स्लॅब आपल्याला कमी होणार असं दिसतंय. तर यामध्ये 2 ते 3 स्लॅब जर राहिले तर यामध्ये आपल्याला नक्कीच याच्यामध्ये फायदा होणार आहे. कारण मित्रांनो यामध्ये शेअर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस काही काम करत असतो तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये ह्या जी डी पीचा फायदा होतो. आता आपण याचं घ्यायचं कारण काय आहे? ह्या व्हिडिओ बनवायचं कारणच काय आहे की जी डी पी आणि शेअर मार्केट याचं रिलेशन आहे दोघांचंही. का? कारण जसं की कंपन्यांची ग्रोथ होत असते तसं आपल्याही पोर्टफोलिओची ग्रोथ होत असते. आपणही असा अभ्यास केला पाहिजे की कुठलं सेक्टर आता वर चाललंय. आता जसं आपल्याला दिसतंय ओव्हरऑल याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. मग आपण काय करायला पाहिजे की सर्व्हिस सेक्टरमधल्या कुठल्या कंपन्या आहेत, मग त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का? मग त्यातल्या टॉपच्या कंपन्या कुठल्या आहेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामुळे वाढतंय तर मग मॅन्युफॅक्चरिंग मधल्या कुठल्या कंपन्या आहेत. आणि आपल्याला असं दिसतंय की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चांगली ग्रोथ होत आहे, हॉस्पिटॅलिटीमध्ये चांगली ग्रोथ आहेत, मग त्यातल्या कुठल्या कंपन्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या फिल्टर लावू शकतो. स्क्रीनरमध्ये आपण त्या कंपन्या कुठल्या आहेत ते मी काही डिस्क्रिप्शनमध्ये त्या कंपन्यांची नावही देत आहेत. तुम्ही त्या पोर्टफोलिओमध्ये आहेत की नाही तुम्ही चेक करा आणि तुमची इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये तुम्ही करू शकता नक्कीच. आणि तुमचा पोर्टफोलिओ वाढा. लाँग टर्म तुमचा तुमचा गोल असू द्या. आपली भारताची इकॉनॉमी ही एकदम भरारी घेणारी इकॉनॉमी आहे. त्यामुळे आपला कन्क्लुजन आपण काढूया. तर मंडळी भारताचा जी डी पी हा एक सध्याचा दमदार आहे. 7.8% हा एक खूप चांगला आकडा आहे. सेवा, मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन हे एक मुख्य ड्राईव्ह करणारे सेक्टर आहे यामध्ये, असं आपल्याला याच्यातून दिसून येत आहे. त्यानंतर काही क्षेत्रात अडचणी जरी असल्या तरी भारतात ही अजून जगातील सर्वात वेगवान वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आहे. पुढील वर्षासाठी आपल्याला जवळपास 6.5%च्या आसपास ही अपेक्षित आपण ग्रोथ धरू शकतो. तर यामध्ये आपल्याला पुढे दिसतंय की ही आपली इकॉनॉमी अशी वाढत चालणार आहे. तर मला सांगा मित्रांनो की तुम्हाला काय वाटतंय आणि सेवा क्षेत्राची वाढ ही टिकेल का? असं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहात. कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा. नमस्कार. धन्यवाद.